पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आज एक मोठा ट्विस्ट झालेला आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले, जे एकमेकांवर खुलेआम टीका करत होते, तेच दोन गट आज एकत्र येतात. प्रश्न असा आहे की हे खरंच शहराच्या विकासासाठी आहे की आगामी निवडणुकांआधीचं राजकीय गणित आहे. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीतिकट्टा. आज आपण जाणून घेणार आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या युतीबद्दल, या निर्णयामागचं राजकारण, याचा भाजपवर होणारा परिणाम आणि यातून सुप्रिया सुळे आणि शरद पवार कुठे उभे राहतात, हे सगळे सविस्तर समजून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या राजकारणात एकच प्रश्न होता: राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणासोबत आहे आणि कधी जाणार, आणि कधी अजित पवार गटासोबत चर्चा, कधी महाविकास आघाडी बरोबर बोलणी. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता आणि याच अखेर रोहित पवारांनी अधिकृत घोषणा केली: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे युती फक्त शहरापुरती आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही. दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढवणार आहेत, म्हणजे चिन्ह वेगवेगळी पण लढत एकत्र. यामागचं कारण काय सांगितलं जातंय तर महापालिकेचं बजेट मोठं असतं, शहराचा विकास एकत्र करूनच करता येतो. आणि राजकीय वास्तव असं आहे की राष्ट्रवादी फुटल्यानंतर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये यांची मते विभागली जात होती आणि त्यांचा सरळ फायदा भाजपला होत होता. आता ही मतविभागणी थांबवण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा व्यावहारिक निर्णय घेतलाय. यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा निर्णय कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला. बहुतांश कार्यकर्त्यांमध्ये मत अजित पवार गटासोबत जाण्याचं होतं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः हस्तक्षेप करून चर्चा केली. पण इथे प्रश्न निर्माण होतो की जर निर्णय इतका महत्त्वाचा असेल तर शरद पवार प्रचारात का नसणार? रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं की हे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि त्यामुळे स्थानिक नेतेच प्रचार करतील. याचा अर्थ राजकीय वर्तुळात असा घेतला जातो की ही युती तात्पुरती आहे आणि सगळे दरवाजे अजूनही उघडे ठेवलेले आहेत. आता एबी फॉर्म दिल्यानंतरच खरंच जागा वाटप कसं होणार, कोण कुठे उभं राहणार, हे स्पष्ट होईल. थोडक्यात सांगायचं तर काय, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय वास्तव स्वीकारलं आहे. ही युती विचारधारेपेक्षा अधिक अंकगणितावर आधारित आहे. शहराचा विकास महत्त्वाचा आहेच, पण मतदार म्हणून आपल्याला हेही पाहावं लागेल की एकत्रीकरणासाठी राजकारण खरंच लोकांसाठी आहेत, हे फक्त सत्तेसाठी. तुम्हाला काय वाटतं? ही युती भाजपसाठी खरंच आव्हान ठरेल का, की हे फक्त निवडणुकीपुरता डाव असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच स्पष्ट राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.